नमस्कार, मी मीनाक्षी मुकेश वाडके, चंद्रपूर बंगाली कॅम्प इथे राहते. सर्वात आधी सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मी बांबूमध्ये काम करते. बांबूमध्ये गोंडवाना युनिव्हर्सिटीला गेस्ट लेक्चरर पण आहे, स्वतःचं प्रोडक्शन पण आहे आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये ट्रेनिंग्स पण देते. आजपर्यंत जवळपास 1,500हून अधिक महिलांना आणि पुरुषांना, मुलांना ट्रेनिंग दिले आहेत आणि ते त्यापासून काम करतात, म्हणजे बांबूची वस्तू बनवतात, विकतात. एखाद्या संस्थेमध्ये असतात, त्या संस्थेतून पण काम करतात. तर मला जेव्हा सुरुवात केली, ते 2018 मध्ये सुरुवात केली, तेव्हा मी 70 दिवसाच्या ट्रेनिंगसाठी BRTC मध्ये गेले होते. BRTC म्हणजेच बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर. तिथून मी 70 दिवसाचं ट्रेनिंग घेतलं. त्यानंतर बांबूच्या वस्तू बनवायला सुरुवात केली, म्हणजे मी एकटीच बनवायची पहिले. आणि त्याआधी मला माहिती नव्हतं की म्हणजे बांबूच्या वस्तूंना रिस्पॉन्स आहे की नाही आहे, बांबूच्या वस्तू कुठे विकल्या जातात, कोणती लोक घेतात. तर त्यासाठी मी एक एक्झिबिशनला गेली होती नागपूरला, सरस महालक्ष्मी एक्झिबिशन म्हणून. तर तिथे मला असं समजलं की खूप लोकांना बांबूच्या वस्तू आवडतात. तर मग मी असं केलं की आता मला बांबूमध्ये काम करायचं आहे, असा विश्वास स्वतःवर दाखवला. कारण स्वतःवर जोपर्यंत आपण विश्वास ठेवत नाही किंवा दाखवत नाही, तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. तर त्यानंतर मी स्वतः एकटीच बांबूच्या वस्तू बनवणं सुरुवात केलं. त्यानंतर दोन महिलांना जोडणं शक्य नव्हतं, पण त्यांना समजावून सांगावं लागलं की तुम्ही काम करा, घरी बसून निवड राहिल्यानं काही होणार नाही आहे. प्रत्येक गोष्ट ही अशी असते की आपण घरामध्ये असतो आणि प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला तरसावं लागतं किंवा दुसऱ्यावर डिपेंड राहावं लागतं. तर आपण जर काम केलं किंवा आपण 2 पैसे कमवले, तर आपण दुसऱ्यावर डिपेंड न राहता स्वतःच्या जे इच्छा आहेत किंवा स्वतःसाठी काही करायचं आहे ते आपण स्वतः करू शकतो. प्रोडक्शन मध्ये आम्ही जे काम करतो ते ऑर्डर्सवर आणि काही एक्झिबिशन्स पण करतो. जसं काळला घोडा फेस्टिवल झालं, हे भारतातलं खूप मोठं एक्झिबिशन असतं. तिथे पण आम्हाला जायची संधी मिळते आणि तिथे पण जातो आम्ही. परत बरेच एक्झिबिशन्स करतो. आणि आपल्याला आता जसं मी बांबूचं काम करते, तसंच कोणतीही महिला असेल, तिला कोणत्याही क्षेत्रामध्ये आवड असेल, तर तिने स्वतःवर एकतर विश्वास ठेवायचा की तिला काहीतरी करायचं आहे आणि समोर जाऊन दाखवायचं आहे की आजूबाजूचे किंवा कोणतेही लोक असं म्हणतात की ही काय करेल असं. मला पण बोललेत लोक की अरे हे काहीतरी करत राहते असं तसं. पण बाकीच्यांकडे लक्ष न देता आपण आपल्यावर विश्वास ठेवून आपलं काम सातत्याने सुरू ठेवायला पाहिजे. आणि आपण त्याच्यामध्ये जेव्हा सक्सेस होतो, तर सक्सेस हा छोटा किंवा मोठा असं काही नसतेच. सक्सेस असते, ती छोटं असो की मोठं असो. आणि त्यामध्ये आपल्याला खूप खुश राहायला पाहिजे, जेवढं मिळालं तेवढं. आणि परत त्यानंतर पण आपल्याला परत काहीतरी करायचं आहे असं स्वतःलाच मोटिवेट करायला पाहिजे.